राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला। नागपूर येथील राजभवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला। महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली। या मंत्रिमंडळात समतोल राखण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आलाय। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील आमदारांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न यात करण्यात आलाय। असं असलं तरी सर्वाधिक मंत्रिपदं ही पश्चिम महाराष्ट्राला मिळाली आहेत। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा क्रमांक लागतो। सर्वात कमी मंत्रिपदं ही मुंबई ठाणे या विभागात मिळाली आहेत। विभागवार कशी आहेत मंत्रिपदं ते पाहूयात। कोकण: उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले, आदिती तटकरे, योगेश कदम। मुंबई ठाणे: मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, गणेश नाईक। विदर्भ: चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, आकाश फुंडकर, इंद्रनील नाईक, आशिष जयस्वाल, संजय राठोड, अशोक उईके। उत्तर महाराष्ट्र: नरहरी झिरवळ, विखे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय सावकारे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे। पश्चिम महाराष्ट्र: चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, जयकुमार गोरे, दत्ता भरणे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ। मराठवाडा: धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अतुल सावे, संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील आणि मेघना बोर्डीकर। तर अशा पद्धतीनं विभागवार मंत्रिमंडळाचा विस्तार हा करण्यात आलेला आहे। तुम्हाला या सगळ्या नावांबद्दल काय वाटतं, या सगळ्या विस्ताराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।